आढळतो। ही गोष्ट कुठल्या उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा पाकिस्तानातली नाही, तर आपल्याच महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याची आहे, जो जिल्हा विकास सोडून प्रत्येक मुद्द्यांवरून कायम चर्चेत असतो। या बीड जिल्ह्यातले राज्यकर्ते असो, इथलं जातीपातीचं राजकारण असो, इथली अत्यंत बिघडलेली शिक्षण व्यवस्था असो, या सगळ्या गोष्टींवरून हा जिल्हा कायम चर्चेत असतो। या जिल्ह्यात कधीच इथल्या लोकांची, सर्वसामान्य माणसाची सुरक्षा असेल किंवा चांगली शिक्षण व्यवस्था असेल किंवा विकास असेल, या मुद्द्यांवर कधीच चर्चा होत नाही। हेच या जिल्ह्याचं दुर्भाग्य आत्तापर्यंत राहिलंय। खरं तर महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या जिल्ह्याची जी काही परिस्थिती आज आहे किंवा जो काही अधोगतीकडे हा बीड जिल्हा गेलाय, यात नेमकं जबाबदार कोण? जेव्हा या संतोष देशमुखांची 9 डिसेंबर या दिवशी हत्या होते, त्यानंतर याच जिल्ह्यातील एका मतदारसंघाचे आमदार, जे सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत, प्रकाश सोळंकी